हम्म. कल्पना करा, स्पेनच्या एका अत्यंत शांत आणि हिरव्यागार प्रदेशात, ज्याला अंदालुसिया म्हणतात, तिथे एक तरुण मेंढपाळ आपल्या मेंढ्यांच्या कळपासोबत फिरतोय. त्याच्याकडे स्वतःचं असं फार काही नाहीये. अंगावर एक साधासा कोट, हातात मेंढ्यांना वळवण्यासाठी एक काठी आणि सोबत वाचण्यासाठी एक पुस्तक. हो, आणि तेच पुस्तक तो रात्री झोपताना उशी म्हणूनही वापरतो. त्याचं आयुष्य एका अत्यंत साध्या, सरळ आणि सुरक्षित लयीत चाललेलं आहे. आज इथं, उद्या तिथं, मेंढ्यांना चारायचं, रात्री कुठल्या तरी पडक्या चर्चमध्ये आश्रय घ्यायचा आणि पुन्हा नवा दिवस सुरू करायचा. बघायला गेलं तर हे खूप शांत आयुष्य वाटतं, पण या वरवर दिसणाऱ्या शांततेत एक मोठं वादळ दडलेलं आहे, आणि ते वादळ आहे एका स्वप्नाचं. अगदी बरोबर. एक असं स्वप्न जे त्याला एकदा नाही तर वारंवार पडतंय. रात्री डोळी मिटले की तेच दृश्य त्याच्या समोर उभं राहतं. हजारो मैल दूर असलेल्या इजिप्तच्या अथांग वाळवंटातले ते भव्य पिरॅमिड्स, आणि त्या पिरॅमिडच्या जवळ कुठेतरी जमिनीत लपलेला एक अमूल्य खजिना. आणि हे स्वप्न इतकं जिवंत असतं ना, की जागे झाल्यावरही त्या खजिन्याची ओढ त्याला अस्वस्थ करून सोडते. हा तरुण मेंढपाळ म्हणजे सँटियागो, आणि त्याची ही अस्वस्थता एका अशा प्रवासाची सुरुवात ठरते जो केवळ एका व्यक्तीचा प्रवास राहत नाही. खरं तर तो मानवी आयुष्याचा एक अत्यंत सुंदर आरसा बनतो. आणि हीच ती अस्वस्थता आहे जी आपल्याला आजच्या या अत्यंत विलक्षण कथेच्या प्रवासात घेऊन जाते. नक्कीच. आज आपण ज्या स्रोताच्या आधारे ही सखोल चर्चा करणार आहोत, ती पावलो कोएल्हो यांच्या द अल्केमिस्ट या जगप्रसिद्ध पुस्तकाची एक अतिशय सविस्तर आणि विचार करायला लावणारी समीक्षा आहे. आणि या चर्चेचा मुख्य उद्देश किंवा आपलं आजचं जे मिशन आहे ते खूप स्पष्ट आहे. ही वरवर पाहता एका खजिन्याच्या शोधात निघालेल्या मुलाची साधी कादंबरी वाटते. पण तसं अजिबात नाहीये. ही एक आध्यात्मिक कथा आहे. स्वप्न, ध्येय आणि मानवी जीवनाचा मूळ अर्थ शोधण्याची ती एक अत्यंत खोल प्रक्रिया आहे. या कथेच्या माध्यमातून आपण हे उलगडणार आहोत की माणसाच्या मनातल्या स्वप्नांचा पाठलाग आणि या अथांग विश्वाची त्याला मिळणारी साथ यांच्यात नेमका काय संबंध असतो. म्हणजे मी जेव्हा या समीक्षेचा विचार करत होते तेव्हा मला एक विरोधाभास प्रकर्षाने जाणवला. सँटियागोचा साध्या आयुष्याचा आणि त्याला पडणाऱ्या त्या भव्य स्वप्नाचा विरोधाभास. एकीकडे तो मेंढपाळ म्हणून जगत असलेले एक अत्यंत सुरक्षित आयुष्य आहे. हो, त्याला अगदी पक्क माहीत आहे की त्याच्या मेंढ्यांना कुठे चारायचं आहे, पाण्याचे झरे कुठे आहेत. अगदी लांडग्यांपासून मेंढ्यांना कसं वाचवायचं हे सुद्धा त्याला ठाऊक आहे. पण दुसरीकडे ते स्वप्न त्याला एका अशा गोष्टीकडे खुणावत आहे जी पूर्णपणे अनिश्चित आहे. इजिप्तचे पिरॅमिड्स, स्पेनमधनं समुद्र ओलांडून आफ्रिकेत जाणं आणि तिथून ते अथांग सहारा वाळवंट पार करणं. प्रॅक्टिकली विचार केला तर हे किती रिस्की आहे. हातातला एक सुरक्षित व्यवसाय आणि आयुष्य सोडून एका नुसत्या स्वप्नामागे वाळवंटात जाणं म्हणजे वेडेपणा नाही का वाटत. तोच तर प्रश्न आहे. कोणालाही वाटेल की माणसाने असं सगळं सोडून जाणं खरंच योग्य असतं का. कसं आहे ना, हा जो वेडेपणा वाटतो ना, तोच या कथेचा मुख्य गाभा आहे. सुरक्षेची चौकट मोडणं हेच कोणत्याही मोठ्या प्रवासाचं पहिलं पाऊल असतं. सँटियागोचा हा स्पेनपासून इजिप्तपर्यंतचा प्रवास आणि त्या अथांग सहारा वाळवंट ओलांडण्याचं आव्हान हे केवळ भौगोलिक अंतर कापणं नक्कीच नाहीये. मग तो नेमका कसला प्रवास आहे. हा पूर्णपणे एक आंतरिक प्रवास आहे. स्वतःला आतून बदलण्याची एक मोठी प्रक्रिया आहे. वाळवंट हे केवळ वाळूचे ढिगारे नाहीत, ते अनिश्चितेचं, संकटांचं आणि स्वतःच्या मर्यादा ओळखून त्या पार करण्याचं एक मोठं प्रतीक आहे. म्हणजे जेव्हा एखादी व्यक्ती आपलं सुरक्षित आणि ओळखीचं जग सोडून एका अनोळखी ध्येयाच्या दिशेने पाऊल टाकते, तेव्हा तिला बाहेरच्या जगापेक्षा स्वतःच्या आतल्या जगाशी जास्त संघर्ष करावा लागतो. एकदम खरंय. सँटियागो जेव्हा ते वाळवंट ओलांडायला निघतो तेव्हा तो फक्त इजिप्तकडे जात नसतो, तर तो स्वतःच्या अस्तित्वाचा, स्वतःच्या विश्वासाचा शोध घेत असतो. हे वाळवंट त्याच्या आयुष्यातल्या एका मोठ्या बदलाचा अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. नेमके इथेच कथेत रंजकता येते. हो, कारण हा प्रवास तो एकटा करत नाही. प्रत्यक्ष वाटेवर त्याला अनेक माणसं भेटतात. स्पेन ते इजिप्तच्या या प्रवासात त्याला विविध प्रकारची लोकं भेटतात. आणि ही पात्र खूप गूढ आहेत. अगदी. त्याला सुरुवातीला सालेमचा एक राजा भेटतो, त्यानंतर एका दुकानातला व्यापारी भेटतो, पुढे वाळवंटात त्याची गाठ एका इंग्लिशमॅनशी पडते, आणि शेवटी त्याला तो गूढ अल्केमिस्ट भेटतो. पण मला नेहमी असा प्रश्न पडतो की ही पात्र नेमकी काय करतात. ती फक्त त्याला रस्ता दाखवतात की त्यांचं काही वेगळं महत्त्व आहे. ती पात्र केवळ रस्ता दाखवणारे वाटाडे नाहीत, ती जीवनाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर मिळणारे मार्गदर्शक आहेत.
राजा, व्यापारी, इंग्लिशमॅन किंवा तो अल्केमिस्ट या प्रत्येकाकडे सॅन्टियागोला देण्यासाठी एक अतिशय विशेष शिकवण आहे. आपण अनेकदा पाहतो की जीवनात अचानक काही लोक येतात आणि त्यांच्या एका कृतीतून किंवा शब्दातून एखाद्याला एक मोठी दिशा मिळते. या कथेतही असंच होतं, बरोबर? होय, पण पुढे जाण्याआधी अल्केमिस्ट म्हणजे काय हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. अल्केमी किंवा किमियागिरी ही एक प्राचीन विद्या मानली जाते, जिचा उद्देश साध्या धातूंचं जसं की लोखंड किंवा शिसे यांचं रूपांतर शुद्ध सोन्यात करणं हा असतो. म्हणजे खऱ्या अर्थाने सोनं बनवणं. तसं नव्हे, या कथेत अल्केमी हे एक रूपक आहे. माणसाचं साधं अज्ञानी मन आणि आत्मा घासून पुसून अनुभवांच्या भट्टीतून तावून सुलाखून काढून त्याचं एका प्रगल्भ सोन्यासारख्या शुद्ध व्यक्तीत रूपांतर करणं म्हणजेच खरी अल्केमी. वाह, हे खूपच सुंदर आहे. आणि तो जो अल्केमिस्ट सॅन्टियागोला भेटतो तो त्याला हाच स्वतःचं सोनं करण्याचा मार्ग शिकवतो. म्हणजेच आपण ज्यांना आयुष्यातले साधे योगायोग समजतो ते खरंतर आपल्याला घडवण्यासाठी मिळालेले विश्वाचे संकेत असू शकतात. आणि याच विचारातून या पुस्तकातला तो सर्वात मोठा, सर्वात सुप्रसिद्ध संदेश समोर येतो. जो संदेश जगभरातल्या लाखो लोकांना पाठ आहे. अगदी. तो संदेश असा आहे, जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी मनापासून प्रयत्न करता तेव्हा संपूर्ण विश्व तुम्हाला ती मिळवून देण्यासाठी मदत करतं. हा विचार खरंच खूप शक्तिशाली आहे, पण हे थोडं फिल्मी नाही वाटत? खऱ्या आयुष्यात असं खरंच सगळं विश्व आपल्याला मदत करायला धावून येतं का? वरवर पाहता ते कदाचित खूप आदर्शवादी किंवा फिल्मी वाटू शकतं, पण विश्वाची मदत मिळणं म्हणजे अचानक आकाशातून काहीतरी पडणं असा याचा अर्थ नाही. मग याचा खरा अर्थ काय घ्यायचा? याचा अर्थ असा की जेव्हा ध्येय निश्चित असतं तेव्हा माणसाची नजर आपोआप त्या संधी शोधू लागते ज्या आधी आजूबाजूला असूनही दिसत नव्हत्या. आपण त्या संधींकडे आकर्षित होतो. आणि याच मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित या समीक्षेत 4 अत्यंत महत्त्वाचे जीवनधडे दिले आहेत, जे सॅन्टियागोच्या या संपूर्ण प्रवासातून उलगडतात. हो, आणि यातील पहिला आणि सर्वात महत्त्वाचा धडा म्हणजे पर्सनल लेजंड किंवा जीवन ध्येय. या कथेनुसार या जगात जन्माला आलेल्या प्रत्येकाचं एक निश्चित जीवन ध्येय असतं, एक असं काम ज्यासाठीच त्या व्यक्तीचा जन्म झालेला असतो. सॅन्टियागोला सुरुवातीला भेटणारा तो सालेमचा राजा त्याला हीच गोष्ट सांगतो ना? अगदी. तो म्हातारा राजा सांगतो की लहानपणी सर्वांना आपलं पर्सनल लेजंड काय आहे हे माहीत असतं. तेव्हा सर्व काही शक्य वाटत असतं. पण जसं वय वाढतं तसं समाज, परिस्थिती आणि जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली माणसाला वाटायला लागतं की आपलं ते स्वप्न पूर्ण करणं अशक्य आहे. हे तर अगदी खरं आहे. लहानपणी आपण किती सहज म्हणतो की मला अंतराळवीर व्हायचंय किंवा मोठा शोध लावायचाय, पण मोठे होताना ते सगळं कुठेतरी हरवून जातं. सॅन्टियागोचं पिरॅमिड्सकडे जाण्याचं जे स्वप्न होतं तेच त्याचं जीवनध्येय होतं. पण समजा एखाद्याने आपलं जीवनध्येय ओळखलं तरी प्रवास एवढा सोप्पा नसतो. मुळीच नाही, कारण तिथेच दुसरा आणि सर्वात मोठा अडथळा समोर उभा राहतो. आणि तो दुसरा धडा आहे भीती, फिअर. स्वप्न पूर्ण करण्याच्या वाटेत भीती हाच सर्वात मोठा अडथळा कसा ठरतो हे या कथेत खूप छान मांडलंय. सॅन्टियागो स्वतःही सुरुवातीला घाबरलेला असतो. हो, आपलं मेंढ्यांचं सुरक्षित आयुष्य सोडून देण्याची भीती, अनोळखी देशात फसवणूक होण्याची भीती. पण इथे मला त्या क्रिस्टल मर्चंट म्हणजेच त्या काचेच्या वस्तू विकणाऱ्या व्यापाऱ्याची गोष्ट खूप जास्त विचार करायला लावणारी वाटते. मी जेव्हा ती वाचली तेव्हा मला खरंच धक्का बसला. तो प्रसंग खरंच खूप अस्वस्थ करणारा आहे. सॅन्टियागो जेव्हा आफ्रिकेत पोहोचतो तेव्हा त्याचे सगळे पैसे चोरीला जातात. तो पूर्णपणे एकटा पडतो. तेव्हा तो एका डोंगरावर असलेल्या क्रिस्टलच्या व्यापाऱ्याच्या दुकानात काम करू लागतो. तो व्यापारी या भीती या संकल्पनेचं सर्वात मोठं उदाहरण आहे. हो, त्या व्यापाऱ्याचं एकच स्वप्न असतं, मक्केला जाऊन हज यात्रा करणं. तो वर्षानुवर्ष तिथे जाण्यासाठी पैसे साठवत असतो. सॅन्टियागो त्याला विचारतो की आता तुझ्याकडे पुरेसे पैसे आहेत, मग तू मक्केला का जात नाहीस? आणि त्यावर तो व्यापारी जे उत्तर देतो ते अंगावर काटा आणणार आहे. तो म्हणतो, मक्केला जाण्याचं स्वप्नच मला रोज सकाळी उठण्याची आणि या दुकानात काम करण्याची ताकद देतं. जर मी माझं ते स्वप्न पूर्ण केलं तर माझ्याकडे जगण्यासाठी कोणतंही कारण उरणार नाही. तो स्पष्ट सांगतो की मला भीती वाटते की स्वप्न पूर्ण झाल्यावर माझं आयुष्य रिकामं होईल. बापरे, म्हणजे स्वप्न पूर्ण न होण्याची भीती तर असतेच, पण स्वप्न पूर्ण झाल्यावर पुढे काय याचीही भीती माणसाला अडवून ठेवते.
ही भीती माणसाला वास्तवापेक्षा जास्त भयानक चित्र रंगवून दाखवते आणि एकाच जागी खिळवून ठेवते. म्हणजे तो व्यापारी आयुष्यभर फक्त स्वप्न पाहत राहतो. पण ते जगण्याची हिंमत कधीच करत नाही. सँटियागो मात्र त्याच्याकडून शिकतो आणि ती भीती ओलांडून वाळवंटात पाऊल टाकतो. आणि जो ही भीती पार करून पुढे जातो त्यालाच तिसऱ्या जीवनधड्याचा खरा अर्थ समजतो. आणि हा तिसरा धडा अत्यंत मार्मिक आहे, प्रवासाचं मूल्य. खजिना मिळवणं महत्त्वाचं असतंच, पण त्याहीपेक्षा त्या प्रवासात मिळणारा अनुभव आणि ज्ञान अधिक मौल्यवान असतं. पण मला इथे परत थोडी शंका येते. जर खजिना मिळालाच नाही तर त्या प्रवासाचा काय उपयोग? माणूस निराश नाही का होणार? तिथेच तर खरा मुद्दा आहे. खजिना हा फक्त एक निमित्त आहे. तो एक चुंबक आहे जो सँटियागोला त्याच्या सुरक्षित घरातून बाहेर काढतो. वाळवंटातला तो प्रवास सोपा नसतो. रखरखतं ऊन, पाण्याचा तुटवडा आणि वाळवंटातल्या टोळ्यांमध्ये चाललेली भीषण युद्ध. हो, आणि सँटियागो या सगळ्याचा सामना करतो. याच प्रवासात तो त्या इंग्लिशमॅनला भेटतो ना? अगदी बरोबर. तो इंग्लिशमॅन केवळ पुस्तकांमधून ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करत असतो. तो सतत वाळवंटातही पुस्तकं वाचत बसतो. सँटियागो मात्र पुस्तकांपेक्षा त्या वाळवंटाचं निरीक्षण करतो. तो वाऱ्याची भाषा शिकतो, ताऱ्यांवरून दिशा ओळखायला शिकतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे निसर्गाची, विश्वाची एक न बोलली जाणारी भाषा तो समजून घेतो. जर सँटियागो स्पेनहून इजिप्तला थेट विमानाने गेला असता आणि त्याला खजिना मिळाला असता तर तो एक श्रीमंत मेंढपाळ नक्कीच झाला असता, पण तो एक ज्ञानी व्यक्ती कधीच बनू शकला नसता. पिरामिड्सजवळ मिळणाऱ्या सोन्या चांदीपेक्षा वाळवंटाने त्याला जे शहाणपण दिलं ते निश्चितच खूप मोठं होतं. तो प्रवासच त्याला घडवत असतो. म्हणजे तो जो रस्ता आहे, जो प्रवास आहे, तो माणसाला आतून घडवत असतो. हे खूप सुंदर आहे. पण मग वाळवंटात चालताना एवढ्या सगळ्या गोंधळात आणि संकटांमध्ये योग्य दिशा कोणती हे कसं ठरवायचं? दिशाभूल होऊ नये म्हणून काय करायचं? याचंच उत्तर या समीक्षेच्या 4थ्या धड्यात दिलं आहे. मनाचं ऐकणं, स्वतःच्या मनाचा आवाज ऐकणं. सँटियागोला त्याचा तो अल्केमिस्ट गुरु सांगतो की कायम स्वतःच्या मनाचा आवाज ऐक. पण मन तर खूप चंचल असतं ना. ते कधी इकडे धावतं, कधी तिकडे धावतं. अनेकदा मनच आपल्याला चुकीचे सल्ले देतं. मग अशावेळी त्या मनावर विश्वास कसा ठेवायचा? हा प्रश्न सँटियागोलाही पडतो. आणि खरं सांगायचं तर मनावर विश्वास ठेवणं हे सर्वात कठीण काम असतं. कारण मन अनेकदा सुरक्षिततेच्या चौकटीत राहायला सांगतं. जेव्हा सँटियागो वाळवंटातल्या संकटांना सामोरा जात असतो तेव्हा त्याचं मन घाबरतं. हो, ते त्याला सांगतं की आपण परत जाऊया, इकडे जीव जाण्याची भीती आहे. तेव्हा सँटियागो अल्केमिस्टला विचारतो की माझं मन धोक्याची घंटा वाजवतंय, ते मला थांबायला सांगतंय, मग मी त्याचं का ऐकू? त्यावर अल्केमिस्ट जे सांगतो ते कोणत्याही व्यक्तीसाठी एक मोठा धडा आहे. तो म्हणतो, तुझ्या मनाला सांग की दुःखाच्या भीतीमुळे जगणं थांबवणं हे प्रत्यक्ष दुःखापेक्षा जास्त भयंकर असतं. फिअर ऑफ सफरिंग इज वर्स दॅन द सफरिंग इटसेल्फ. बरोबर. मन सुरुवातीला बंड करतं, ते धोके दाखवतं. पण जसा तो प्रवास पुढे जातो तसा सँटियागो त्याच्या मनाशी संवाद साधायला शिकतो. तो मनाची भीती समजून घेतो आणि तिला शांत करतो. हा 4था धडा आपल्याला शिकवतो की बुद्धी आणि तर्क माणसाला रस्ता दाखवू शकतात, पण त्या रस्त्यावर चालण्याची प्रेरणा आणि संकटात तग धरून राहण्याची ताकद फक्त आणि फक्त एक शांत आणि एकाग्र मनच देऊ शकतं. खरंच मनाची भाषा समजणं हीच सर्वात मोठी किमी आहे. तर या सगळ्याचा नेमका अर्थ काय होतो? सँटियागोचा तो स्पेनमधला सुरक्षित गोठा, वाळवंटातला तो खडतर प्रवास, तो क्रिस्टल व्यापारी, तो इंग्लिशमॅन आणि अल्केमिस्ट, या सर्वांचा सार काय आहे? आपण ज्या समीक्षेवर चर्चा करत आहोत त्या समीक्षकाने पुस्तकाच्या शेवटी जे मत आणि रेटिंग दिलं आहे त्यातून हे खूप सुंदररित्या स्पष्ट होतं. या पुस्तकाचं महत्त्व सांगताना म्हटलं आहे की ही कादंबरी अत्यंत सरळ आणि प्रतिकात्मक आहे. हो, ती खूप क्लिष्ट शब्दांत किंवा जड तत्वज्ञानात वाचकाला अडकवत नाही. ती एका मेंढपाळाच्या साध्या कथेच्या माध्यमातून थेट हृदयाला भिडते. या साधेपणामुळे आणि तरीही मानवी विचार बदलून टाकण्याच्या क्षमतेमुळे समीक्षकाने या पुस्तकाला 10 पैकी तब्बल 9 असं अतिशय उत्तम रेटिंग दिलं आहे. हे 9 रेटिंग त्या साध्या कथेच्या ताकदीची नक्कीच पावती आहे. या सखोल चर्चेच्या शेवटी या संपूर्ण श्रोतातून जो सर्वात मोठा विचार पुढे येतो तो असा की स्वप्न मोठं असो वा छोटं, त्याचा पाठलाग करण्याची हिंमत प्रत्येकाने ठेवलीच पाहिजे. सँटियागोचा तो खजिना भौगोलिकदृष्ट्या दूर होता, पण तो मिळवण्याची ताकद आणि विश्वासाचा स्रोत त्याच्या आतच होता. एक अत्यंत प्रेरणादायी प्रवास आहे.
जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःच्या जीवन ध्येयाच्या दिशेने प्रवास सुरू करते तेव्हा हे जग खरोखरच तिला मदत करायला उभं राहतं. हाच या कथेचा सर्वात मोठा आणि सकारात्मक संदेश आहे. आणि या चर्चेतून हेही समजतं की आपण सगळेच कुठेतरी एका अर्थाने सँटियागो आहोत. आपल्या सर्वांचे कुठेतरी काही पिरॅमिड्स आहेत आणि तिथे काही खजिने आपली वाट पाहत आहेत. आता या संपूर्ण कथेचा आणि त्यातील शिकवणीचा विचार केल्यानंतर जाता जाता एक अत्यंत महत्त्वाचा आणि थोडा अस्वस्थ करणारा प्रश्न उभा राहतो. आणि तो प्रश्न सर्वांनी स्वतःला विचारण्यासारखा आहे. नक्कीच. आपण पाहिलं की खजिना मिळवण्यापेक्षा त्या प्रवासात मिळणारा अनुभव आणि शहाणपण अधिक मौल्यवान असतं. तर मग आपण सर्वजण आपल्या स्वतःच्या आयुष्यातील कोणतं असं सहारा वाळवंट आहे जे ओलांडण्याची प्रचंड भीती बाळगून आहोत? कारण कदाचित आपला खरा खजिना त्या वाळवंटाच्या पलीकडे ठेवलेलाच नाहीये. अगदी बरोबर. तो खजिना तिथे नाहीये, तर ते वाळवंट उलांडताना त्या संकटांचा सामना करताना आपण आतून जे व्यक्ती म्हणून नव्याने घडतो त्यातच तो खजिना दडलेला आहे. याच एका शांत आणि खोल विचारासोबत आपण आपल्या आजच्या या कथेच्या प्रवासाला इथेच विराम देऊया. स्वतःच्या मनाचा आवाज ऐकत रहा आणि आपल्या स्वप्नांच्या वाटेवर चालण्याची हिंमत कधीही सोडू नका.